नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व शालेय विद्यार्थ्यांचं तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत गुणाकार। व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा। बघा, आज आपण बघतो हे गुणाकार। मग बघा गुणाकार करायचा कसा। मग इथं पहिली संख्या आपण घेतली 8, 7 आणि 4 गुणिले 32 या संख्यांचा आपण गुणाकार करणार। गुणाकार केला 3 चा पाढा 4 वेळेस म्हणायचा, म्हणजे 3 चोक 12, 12 ला 2 हातचाला 1। 3 चा पाढा 7 वेळेस, म्हणजे 3 7 21, 21 आणि 1 22, 22 ला 2 हातचाले 2। 3 8 24, 24 आणि 2 26। एका घराने गुणलं, इकडे एक घर सोडून द्या। 4 गुणे 8 करा किंवा बे चोक 8, 8 ला 8 घ्या। बे 7 14, 14 ला 4 हातचाला 1। बे 8 16, 16 आणि 1 17। दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करा। 2 ला 2, 8 आणि 2 10, 10 ला 0 हातचाला 1। 6 आणि 4 10, 10 आणि 1 11 हातचाला 1। हे 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 ला 0 हातचाला 1, 1 आणि 1 2। आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 20,102। प्रश्न क्रमांक 2 बघा। 348 गुणिले 972 या संख्यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार। मग गुणाकार करताना बघा, बे 8 16, 16 ला 6 हातचाला 1। बे चोक 8, 8 आणि 1 9। बे त्रिक 6। एका घराने गुणलं, एक घर सोडून द्या। 7 8 56, 56 ला 6 हातचाले 5। 7 चोक 28, 28 आणि 5 33, 33 ला 3 हातचाले 3। 7 त्रिक 21, 21 आणि 3 24, 24 जशाला तसे। 2 घरांनी गुणलं, खाली 2 घर सोडून द्या। इकडे बघा, 9 8 72, 72 ला 2 हातचाले 7। 9 चोक 36, 36 आणि याच्यामधले 6 40, 36 आणि 4 40, 40 आणि 3 43, 43 ला 3 हातचाले 4। परत 9 त्रिक 27, 27 आणि हे 4 31, 31 जशाला तसे लिहा। 6 ला 6, 9 आणि 6 15, 15 ला 5 हातचाला 1। नंतर बघा 3 आणि 3 6 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 ला 2 हातचाला 1। 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 2 आणि 1 3 आणि 3 जशाला तसं। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 3,38,256। प्रश्न क्रमांक 3 बघा। 45,265 वजा 389 यांचा आपण गुणाकार करणार। गुणाकार केला 9 गुणिले 5, 9 5 45 ला 5 हातचाले 4। परत 9 सक 54, 54 आणि 4 58, 58 ला 8 हातचाले 5। 9 दुने 18, 18 आणि 5 23, 23 ला 3 हातचाले 2। परत 9 5 45 आणि 2 47 ला 7 हातचाले 4। परत 9 चोक 36, 36 आणि 4 40। या ठिकाणी मात्र एका घराने आपण गुणलं, तर एक घर सोडून द्या। परत 8 ने वरती गुणा, 8 45, 40 ला 0 हातचाले 4। 8 सक 48, 48 आणि ते 4 होतील 52, 52 ला 2 हातचाले 5। 8 दुने 16, 16 आणि 5 21 ला 1 हातचाले 2। 8 पंचे 40, 40 आणि 2 42 हातचाले 4। 8 चोक 32, 32 आणि 4 36 जशाला तसे। या ठिकाणी आपण 2 घरांनी गुणलं, इकडे 2 घर सोडून द्या। आता परत 3 ने गुणाकार करा। 3 5 15, 15 ला 5 हातचाला 1। 3 सक 18, 18 आणि 1 19, 19 ला 9 हातचाला 1। 3 दुने 6, 6 आणि 1 7 जशाला तसा हातचा जाणार
नाही. परत 3 पाचे 15, 15 ला 5 हातचाला 1, 3 चोक 12, 12 ने 13. सर्वांची बेरीज करा. 5 ला 5 घ्या, 8 ला 8 घ्या, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 ला 0 हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि हे 9 18, 18 ला 8 हातचाला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 ला 0 हातचाला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 ला 6 हातचाला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 1 दशाला तसा. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. याचा अर्थ 1 कोटी 76 लाख 8,085 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे. पुढे उदाहरण बघा समोरचे. पुढचं उदाहरण आहे 89,763 गुणिले 300 89,763 गुणिले 438 यांचा आपण करणार गुणाकार. गुणाकार बघा. 8 त्रिक 24, 24 ला 4 हातचाले 2, 8 सक 48 आणि 2 50, 50 ला 0 हातचाले 5, 8 7 56, 56 आणि 5 61 हातचाले 6, 8 9 72, 72 आणि 6 78, 78 ला 8 हातचाले 7, 8 8 64, 64 आणि याच्यामधले 6 70, 70 आणि 1 71. एका घराने आपण गुणलं, एक घर सोडून द्या. बघा इकडं 3 गुणले 3, 3 त्रिक 9, 3 सक 18 ला 8 हातचाला 1, 3 7 21, 21 आणि 1 22, 22 ला 2 हातचाला 1. इकडे आपण गुणलं 3 त्रिक 9, 9, 3 सक 18 ला 8 हातचाला 1, 3 7 21 आणि 1 22, 22 ला 2 हातचाले 2. बरोबर ना. 3 त्रिक 9, 3 सक 18 ला 8 हातचाला 1, 3 7 21 आणि 1 22, 22 ला 2 हातचाले 2. परत 3 9 27, 27 आणि 2 29, 29 ला 9 हातचा परत आले 2, 3 8 24, 24 आणि 2 26. दोन घरांनी आपण या ठिकाणी गुणलेला आहे. दोन घर सोडून द्या. 4 गुणले 3 12, 12 ला 2 हातचाला 1, 4 सक 24, 24 आणि 25, 25 ला 5 हातचाले 2, 4 7 28, 28 आणि 2 30, 30 ला 0 हातचाले 3, 4 9 36, 36 37 38 39, 39 ला 9 हातचा परत आले 3, 4 8 32, 32 आणि 1 33, 34 35. मग 35 जशाला तसे. बेरीज करा. 4 ला 4 लिहा, 4 ला 4, 9 ला 9, 8 आणि 1 9 किंवा 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 हातचाला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 ला 6 हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 ला 1 हातचाला 1, 7 आणि हे 4 11, 11 आणि 1 12 किंवा 7 आणि 4 11, 11 आणि 9 20, 20 आणि 1 21 हातचाले 2, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 आणि 3 ला 3. याचं वाचन बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 3 कोटी 91,16,194 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मग समोरचा प्रश्न बघा. अजून एक आपण 5 नंबरचा प्रश्न घेतला. हा 4 नंबरचा आहे. 43,854 गुणिले 4,932 यांचा आपण गुणाकार करतो. हे मग यांचा गुणाकार बघा. 4 दुने 8, 8 ला 0 हातचा वगैरे जाणार नाही.
बे पंचे 10, 10 ला 0 हातचा लेख, बे आठी 16, 16 ने 1 17, 17 ला 7 हातचा लेख, 3 दुने 6, 6 ने 1 7 हातचा जाणार नाही आणि 4 बे चोक 8, 8 जशाला तसे. एका घराने गुणलं एक घर सोडून द्या. गुणाकार करा. 3 चोक 12, 12 ला 2 हातचाला 1, 3 पाचे 15, 15 ने 16, 16 ला 6 हातचाला 1, परत 3 आठे 24, 24 आणि 1 25, 25 ला 5 हातचाले 2, परत 3 त्रिक 9, 9 10 ने 11, 11 ला 1 हातचाला 1, नंतर 3 चोक 12, 12 ने 13 जशाला तसे. या ठिकाणी 2 घरांनी गुणलं त्याच्या खालचे 2 घर सोडून द्या. 9 चोक 36, 36 ला 6 हातचाले 3, 9 पाचे 45 आणि 3 48 ला 8 हातचाले 4, परत 9 आठे 72, 72 आणि 4 76, 76 ला 6 हातचाले 7, पुढं 9 त्रिक 27, 27 आणि याच्यामधले 3 30, 30 आणि 4 34, 34 ला 4 हातचाले 3, परत 9 चोक 36, 36 आणि 3 39, 39 जशाला तसे. 3 घरांनी गुणलेला आहे याच्या घरचे 3 घर सोडून द्या. 4 चोक 16 ला 6 हातचाला 1, नंतर 4 पंचे 20, 20 आणि 21 हातचाले परत 2, परत 4 आठे 32, 32 आणि 2 34, 34 ला 4 हातचाले 3, 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 15 ला 5 हातचाला 1, परत 4 चोक 16, 16 ने 17. आलेल्या सर्व संख्यांची करा बेरीज. मग बेरीज बघा. 8 ला 8 घ्या, 0 ला 0 आणि 2 2 घ्या, 6 आणि 6 12, 12 आणि 7 19, 19 ला 9 घ्या हातचाला 1, नंतर बघा 7 आणि 1 8 झाले, 8 आणि 8 16 झाले, 16 आणि 5 21 झाले, 16 आणि 5 16 इथं बघा 8 हे 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 16 आणि हे 5 21, 21 आणि 6 27 ला 7 हातचाले 2, हे 2 आणि हे 8 10, 10 आणि 1 11, 11 आणि 6 17, 17 आणि 1 18 ला 8 हातचाला 1, हे 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, 12 ला 2 हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 ला 6 हातचाला 1, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 ला 1 हातचाले 1 आणि 1 2. संख्येचं वाचन बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि अब्ज. दश कोटी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. 21 कोटी 62 लाख 87,928 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोणत्याही 2 3 4 5 अंकी संख्यांचा गुणाकार करू शकतो. व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी नातेवाईक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील आहे, ज्या ठिकाणी 5वी पासून किंवा आपण 1ली पासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला तरी चालेल. अशाच पद्धतीने समोरच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार घेणार आहोत आणि भागाकारामध्ये पॉइंट कधी घ्यायचा आणि शून्य कधी घ्यायचा ही संकल्पना आपण क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद.